हॅलो एव्हरीवन, आज आपण बनवतोय मोमोज. तर बघू शकता किती छान असे झालेले. तर लगेच बनवायला घेऊया. तर सर्वात आधी मैदा घेतलेला आहे, 2 वाटी इतका मैदा आहे आणि त्यानंतर त्यामध्ये जाणार थोडंसं तेल आणि चवीपुरतं मीठ. आणि हे जे सारण आहे मी मैद्याचं बनवते, तर ते तुम्ही गव्हाच्या पिठापासून पण बनवू शकता, ते पण छान लागतात. तर आता थोडं थोडं पाणी करून आपण पीठ मळून घेऊया आणि पीठ थोडंसं आधीच मळून ठेवायचं आहे, म्हणजे थोडं नरम होतं. आणि पीठ हे आहे आपलं पुरी जशी आपण बनवतो तेवढं घट्ट करायचं किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं अजून, कारण लाटताना आपल्याला त्याच्या पारी जे आहे ते चिटकायला नको म्हणून. तर पीठ मळून ठेवले, पीठ मळून झाले. तर साहित्य बघितलं तर ते सगळं बारीक कट करून घेतले. तर आता फोडणी करूया. तर फोडणीसाठी बटर आणि थोडंसं तेल घ्या मिक्स करून. तर एकदम बारीक असं कट करायचं आहे. पत्तागोबी घेतलेली आहे, गाजर आणि कांद्याची पात. तर आता हे अद्रक लसूणची पेस्ट टाकली आहे मी. त्यानंतर एक कांदा घेतला, तो पण बारीक चिरून घेतलेला आहे. त्यानंतर हिरवी मिरची घेत आहे, नंतर पत्तागोबी घेतली, एकदम बारीक केली बघा, आणि गाजर. तर सर्व आपल्याला जास्त वेळ परतून वगैरे घ्यायचं नाही, थोडंसंच परतलं की गॅस बंद करायचा आहे आपल्याला. आणि कांद्याची पात जी आहे तर ते फक्त त्याचे पत्ते घेतलेत बारीक कट करून. आणि सॉस टाकला आहे, शेजवान सॉस, काळे मिरे पावडर, लाल तिखट थोडंसं आणि चवीपुरतं मीठ आणि वरून थोडीशी कोथिंबीर. तुम्ही सोया सॉस वगैरे पण टाकू शकता, माझ्याकडं नव्हता म्हणून मी नाही टाकला. बघू शकता आता एकदम छान असं सारण झालं आहे. सारणला एकदम थंड होऊ द्यायचे आणि आता मैद्याचे जे छोटे छोटे पेढे एकसारखे करून ठेवायचेत आणि त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या करून घ्यायच्यात, किंवा एकदाच एक मोठी गोल अशी पुरी करून एकसारख्या त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या काढून घ्यायच्यात एकाच आकाराच्या आणि मोमोज बनवून घ्यायचे. बघू शकता एक असं झाकण घेतलं मी डब्याचं, त्याच्यानं एकसारखं असे मोमोज केलेले आहेत. आणि भरपूर वेगवेगळ्या पद्धतीने करतात, किंवा तुम्ही जसे मोदक बनवता सेम तसे जरी बनवले तरी पण चालतं. तर बघू शकता असे एकावर एक घडी टाकायची आहे. आणि एका साईडनं ती दुसऱ्या साईडला जी साईज आहे ती साईड चिटकून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही एकदम छान असे मोमोज रेडी होतात. तर अशाच प्रकारे वेगवेगळे मोमोज बनवून घेतलेत मी. आता याला एक 5 मिनटं वाफ काढून घ्यायची. पाणी टाकलं आहे आधीच मी, गरम झालेलं आहे. 5 ते 7 मिनटामध्ये आपल्याला लगेच कळतं, झाल्याच्यानंतर ट्रान्सपरंट दिसतात ते, आणि झालं की लगेच कळतं. 5 मिनटं जरी ठेवलं तुम्ही तर लगेच होणार. बघू शकता एकदम छान असे आपले मोमोज रेडी झालेले आहेत. तर लगेच बनवायला घ्या. आणि रेसिपी जर आवडली तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर एकदम छान असे मोमोज झालेत. तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. बाय बाय.